नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। काल मी तुमच्यासाठी इंग्लिश 30चा ऑब्जेक्टिव्हचा जो काही व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी 200 प्रश्न जे मागच्या एक्झाम इव्हेंटमध्ये आले होते त्यांचे क्वेश्चन्स अँड आन्सर्स हे तुमच्यासाठी मी अपलोड केले होते। तो व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर अपलोड केला होता, पण त्याचे जे काही PDF होत्या त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केल्या होत्या, त्या तुम्ही पाहून घेतल्याच असतील। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की आजच्या दिवशी जो आहे मी तुमच्यासाठी इंग्लिश 40चे जे काही क्वेश्चन्स आणि आन्सर्स आहेत, म्हणजे इंग्लिश 40चे जे कोणी एक्झाम्स देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी लागणारे जे काही 40चे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जे काही प्रश्न आणि उत्तरे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। ओके, यामध्ये सुद्धा मी तुमच्यासाठी 200 प्रश्न अपलोड करणार आहे, म्हणजे कालच्याच प्रमाणे त्याच्या जे आहेत त्या 8 PDF असणार आहेत। तर त्या PDF सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे। तिथून तुम्ही ते काय करा, डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा। मी थोडंफार जरा तुम्हाला मागच्या PDF मध्ये मी काही वाचून वगैरे नव्हतं दाखवलेलं, पण ही जी काही PDF आहे म्हणजे फक्त 25 प्रश्न, 200 प्रश्न तर पॉसिबल नाही आहे तुम्हाला रीड करून दाखवणं, पण हे जे काही 25 प्रश्न आहेत ते मात्र मी तुम्हाला वाचून दाखवू शकते। आणि पुन्हा एकदा सांगेल की तुम्हाला परीक्षेसंदर्भातल्या कुठल्याही अडचणी असतील, जसं उदाहरणार्थ पॅसेज वगैरे होत नाही आहे किंवा लेटर रायटिंगबद्दल वगैरे काही सेटिंग्स वगैरे असतील, त्यानंतर स्टेटमेंटबद्दल वगैरे जर असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न केला। आणि जर नीट जर तुम्ही म्हणजे व्यवस्थित जर आपला जर यूट्यूब चॅनल जर तुम्ही जर पाहिला, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशन हा जर यूट्यूब चॅनल जर तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिला तर आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी लागणारे सगळे काही व्हिडिओ जे आहेत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ ते तुम्हाला GCC TBC संदर्भातले सगळे व्हिडिओ तुम्हाला तिथे भेटून जातील। आणि एखाद्या व्हिडिओची लिंक जर नाही मिळाली तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय देईल किंवा त्या कमेंटची लिंक जी आहे ती मी तुम्हाला फॉरवर्ड करेल। आपल्या चॅनलवर मी लेटर रिलेटेड 30 असू दे किंवा 40 असू दे किंवा मराठीही असू दे, मी त्याच्याशी लेटर रिलेटेड सेटिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे। त्यानंतर स्टेटमेंट रिलेटेड व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। ऑब्जेक्टिव्हचे तर खूप सारे व्हिडिओ मी आत्तापर्यंत तुमच्यासाठी अपलोड केलेले आहेत। अगोदर मी प्रत्येक टॉपिक वाईज मी तुमच्यासाठी अपलोड केलेले आहे, जसं MS वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, इंटरनेट वगैरे याच्याशी रिलेटेड इंग्लिशमधून असू दे किंवा मराठीमधून असू दे, दोन्ही भाषेमध्ये मी तुमच्यासाठी ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। त्याची एक प्लेलिस्टच आहे, जर तुम्ही व्यवस्थित जर सर्च जर केलं तर तुम्हाला वेगळं कुठलंही काही बघायची गरज नाही। आपल्या एका चॅनलमध्येच तुम्हाला सगळं जे काही स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला भेटून जाईल। ओके, आता ही एक PDF आहे, बाकीच्या ज्या काही टोटल 8 PDF आहेत, 7 PDF ज्या आहेत त्या मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देते आणि ही एक जी PDF आहे ही सुद्धा टाकेल मी। फक्त 7 PDF मी तुम्हाला रीड नाही करून दाखवते, बाकी ही जी काही आहे याच्यामध्ये काही जे क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला रीड करून दाखवते। ओके, तर याच्यामध्ये खूप सोपे प्रश्न असतात ते, कारण जेव्हा हे मी प्रश्न वाचले, हे मागच्या एक्झाम इव्हेंटमध्ये आलेले होते, जेव्हा हे मी प्रश्न वाचले तेव्हा मला समजलं की अरे हे जे मी तुम्हाला दिलेले जे काही क्वेश्चन्स अँड आन्सर्स आहेत मागच्या आठवड्यामध्ये मी तुमच्यासाठी अपलोड केलेले आहेत त्यांच्याच मधले बरेचसे प्रश्न यामध्ये आलेले आहेत। जर तुम्ही माझे अगोदरचे जर व्हिडिओ पाहिले असतील, अगोदर जे काही टेलिग्राम चॅनलवर मी PDF टाकलेले आहेत ते जर तुम्ही जर पाहिले जर असेल तर तुम्हाला माझी गॅरंटी आहे की तुम्हाला वेगळं काहीही करायची गरज लागणार नाही, कारण तेच प्रश्न रिपीट झालेले आहेत। ओके, पहिला प्रश्न आणि सोपे प्रश्न आहेत, जर तुम्ही स्वतःला शांत ठेवलं, काम ठेवलं आणि जर तुम्ही जर तो प्रश्न जर व्यवस्थित जर पाहिला तर तुमचं काम होऊन जाईल। ओके, विच ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इज यूज टू क्रिएट स्लाइड शो, कोणता ऑप्शनची पण गरज नाही आहे। स्लाइड शो क्रिएट करण्यासाठी तुम्हाला कोणता ॲप्लिकेशन वापरला जातो, तर त्याचं उत्तर आहे MS पॉवर पॉईंट। ओके, स्टार्टिंग पासून बघा, बरेचसे प्रश्न म्हणजे 4-5 प्रश्न, 5पर्यंत प्रश्न तर पॉवर पॉईंटवरच आहेत, मग त्याच्यानंतर एक्सेलवर आहेत आणि त्याच्यानंतर जे आहेत ते तुम्हाला वर्ड आणि इंटरनेट एक्सप्लोररवर,
हे असे तुम्हाला डिव्हाइड केलेले प्रश्न असतात ते, त्याच्यामुळे आणि 10 मार्क्स आरामात मिळून जातात ते 25 प्रश्नापैकी. सो रिलॅक्स राहा तुम्ही आणि फक्त मी जेवढं सांगते तेवढं ते PDF तुम्ही एकदा रीड करा. 101% तुम्ही ऑब्जेक्टिव्हमध्ये पास होणार आहात. ओके, कारण आता त्याचं स्वरूप जे आहे ते सुद्धा त्यांनी सोपं केलेलं आहे. 25 पैकी तुम्हाला 10 मार्क्स पाहिजेत, म्हणजे फक्त 40% तुम्हाला पासिंग हवं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, इन पॉवर पॉईंट विच ऑप्शन इज यूज टू हाईड एनी स्लाइड शो. कोणता ऑप्शन वापरला जातो हाईड करण्यासाठी? तर स्लाइड शो हाईड स्लाइड हा जो ऑप्शन असतो तो वापरला जातो. क्लिक ऑन डॅश डॅश ऑप्शन इन स्लाइड ग्रुप ऑफ होम टॅब टू क्रिएट अ न्यू स्लाइड. न्यू स्लाइड करण्यासाठी कुठल्या ऑप्शनवर क्लिक करावी लागते? तर त्याचं उत्तर D आहे, म्हणजेच काय, न्यू स्लाइडवर क्लिक करावी लागते. त्यानंतर याच्यामध्ये पुढचा प्रश्न, हे बाकी पॉवर पॉईंटचे आहेत, तुम्ही रीड करून घ्या. मला एक तुम्हाला प्रश्न दाखवायचा आहे, तो म्हणजे कोणता, एक्सेलचा प्रश्न आहे 7th नंबरचा. चार्ट लेजंड कॅन बी डॅश डॅश. तर याचं उत्तर आहे A, म्हणजेच काय, कॅन बी मूव्ड. बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की तुम्हाला प्रॉपर फक्त टायपिंगची प्रॅक्टिस दिली जाते, तुम्हाला एक्सेल, वर्ड किंवा पॉवर पॉईंट याचं व्यवस्थित नॉलेज दिलं जातं की नाही आय डोंट नो. पण बऱ्याचशा वेळेला, कारण हा जो प्रश्न आहे तो MSCITच्या मुलांना सुद्धा विचारला जातो आणि लेजंड म्हणजे काय हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नसतं. मी तुम्हाला दाखवते, त्यासाठी मी एक्सेलची फाईल ओपन करून ठेवलेली आहे. हा एक उदाहरण आहे आणि ह्या उदाहरणावर आधारित मी एक चार्ट क्रिएट केलेला आहे. लेजंड म्हणजेच काय, हे जे दिसते ना तुम्हाला, जसे वरचे हे टॉपिक्स आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी, हे जे दिसते ना यांना लेजंड म्हणतात. हे बघा, हे कलर्समध्ये दाखवलं, म्हणजे फिजिक्सचा जो काही डायग्राम आहे हा तो कोणता आहे, त्यानंतर केमिस्ट्रीचा कलर वाईज तुम्हाला शो केलेला आहे. मग प्रश्न तो आहे की चार्ट लेजंड कॅन बी मूव्ह, म्हणजे चार्ट जे आहे, चार्टचे जे काही लेजंड्स आहेत ते आपण मूव्ह करू शकतो का? तर हो, कॅन बी मूव्ह हे त्याचं उत्तर आहे. म्हणजेच कसं, तर हे बघा, याच्यामध्ये डिझाईनमध्ये आपल्याला जायचं आहे एक्सेलमध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा, आणि हा ॲड चार्ट एलिमेंट आहे आणि याच्यामध्ये लेजंडचा ऑप्शन आहे. हे बघा, जर मला राईटला पाहिजे तर मी राईटला घेणार आणि राईटला घेतल्यानंतर बघा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी राईटला आलेला आहे. टॉपला पाहिजे तर टॉपला येणार, लेफ्टला पाहिजे तर लेफ्टला आणि बॉटमला पाहिजे तर बॉटमला. याला म्हणतात ते लेजंड आणि हे आपण काय करू शकतो, मूव्ह करू शकतो. हे सांगण्याचा माझा एकमेव उद्देश आहे. तिथे काय तुम्हाला प्रॅक्टिकल नाही करायला सांगत आहे, पण काही गोष्टींचं नॉलेज असणं तुम्हाला फार गरजेचं आहे. ओके, म्हणून ही थोडीशी माझी तडफड होती. ओके, पुढचं जो आहे प्रश्न, कॉलम आर लेबल ॲज. कॉलमचे लेबल कसे असतात ते, जे काही रोज असतात ते त्यांचे लेबल्स 1 2 3 4 5 असे सगळे प्रश्न मी मागच्या व्हिडिओजमध्ये दिलेले आहेत. आणि कॉलम जे असतात ते कसे असतात, ते ABCD. फक्त लक्षात असू द्या, कॅपिटलमध्ये असतात की स्मॉलमध्ये असतात याचं तुमचं निरीक्षण असायला हवं. मी पुन्हा एकदा दाखवते. हे बघा, हे कॉलम्स आहेत ABCDEF. हे काय आहेत, कॅपिटलमध्ये आहेत. मग तुम्हाला कॅपिटलमध्ये पण देतील आणि स्मॉलमध्ये पण देतील. ओके, मग ते तुम्हाला व्यवस्थित निवडायचे. तर कॉलमचे लेबल्स हे कॅपिटल फॉर्ममध्ये असतात ते ABCD. आणि रोज बघा 1 2 3 4 5 हे अशा पद्धतीने असतात ते. ओके, आणि एक कॉलम आणि एक रो मिळून हा जो बॉक्स तयार होतो त्याला सेल असं म्हटलं जातं. ओके, एक कॉलम म्हणजे E हा कॉलम आणि 18 नंबरची रो मिळून हा जो बॉक्स तयार झाला आहे त्याला काय म्हटलं जातं, सेल असं म्हटलं जातं. आणि ज्या सेलमध्ये हा बॉक्स असतो, ज्या सेलमध्ये हा बॉक्स असतो त्या सेलला ॲक्टिव्ह सेल असं म्हटलं जातं. ओके, याच्यानुसारच तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न जे आहेत ते तयार करून दिले जातात ते. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कॉलम विथ आणि रोची हाईट ही कशामध्ये मेजर केली जाते, तर ती D हा त्याचं उत्तर आहे, पॉईंटमध्ये मेजर केली जाते. कॉलम, लाईन, पाय, बार आर द सबटायटल ऑफ. हे काय आहेत, कॉलम कशामध्ये असतं, लाईन हे नाव कशामध्ये असतं, पाय हे नाव कशामध्ये असते, तर ते कशामध्ये असतं, चार्टमध्ये. हे सगळे कॉलमचे प्रकार असतात ते. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश ब्राउझर इज डेव्हलप इन मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन. कोणता ब्राउझर मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनमध्ये बनवलेला आहे, तर कोणता बनवलेला आहे, आपला इंटरनेट एक्सप्लोरर हा मायक्रोसॉफ्टमध्ये बनवलेला आहे. डॅश डॅश आयडेंटिफाय द लोकेशन ऑफ अ वेबसाईट ऑन द इंटरनेट. काय आपल्याला लोकेशन करतो, तर हे त्याचं उत्तर आहे युनिफॉर्म रिसर्च लोकेटर. त्याचं शॉर्ट फॉर्म, कधी कधी शॉर्ट फॉर्म पण देतील URL. ओके, डॅश. सोपे प्रश्न असतात
जर तुम्ही शांतपणे, पुन्हा एकदा सांगेल, शांतपणे जर रीड जर केले तर तुम्हाला तुमची उत्तरं मिळून जातील. डॅश डॅश इज ॲन इंटरनेट सर्च टूल. यापैकी कोणतं टूल इंटरनेट सर्च आहे? तर याच्यामध्ये हा जो टूल आहे ॲक्च्युली हा क्रोम असं उत्तर आहे. गोफर हे त्यांनी दिलेलं आहे. ओके, काहीतरी मिस्टेक असेल, पण आता हे जे आहे ते त्यांच्या वेबसाईटवरून मी डाउनलोड केलेली आहे. ओके, हां, तर मग याचं उत्तर जे आहे ते मी एकदा सर्च करून आणि मग तुम्हाला कन्फर्म सांगेल, कारण मला कुठेतरी असं कन्फ्युजन आहे. ओके, की याच्यापैकी कोणतं उत्तर आहे म्हणून. ओके, त्याच्यानंतर डॅश डॅश इज द पॉवरफुल PC अँड डेटा इज स्टोअर इन इट. याचं उत्तर काय असणार आहे? सर्व्हर. कुठलं पॉवरफुल PC असतो? सर्व्हर हा पॉवरफुल PC असतो. डॅश डॅश इज यूज्ड फॉर इंटरनेट सफरिंग. काय वापरलं जातं? सर्फिंगसाठी. सफरिंग नाही, इंटरनेट सर्फिंगसाठी काय वापरलं जातं? तर ब्राउझर हे इंटरनेट सर्फिंगसाठी, सर्च करण्यासाठी वापरलं जातं. ओके, डॅश डॅश कीज आर कॉम्बिनेशन कीज. कोणती की ही कॉम्बिनेशन कीज आहे? तर सगळ्या कंट्रोल, अल्ट आणि शिफ्ट या तिन्ही की कॉम्बिनेशन कीज म्हणून वापरल्या जातात. ते डॅश डॅश मेमरी इज इरेज्ड ऑन पॉवर कट. तर कोणती मेमरी पॉवर कट झाल्यानंतर इरेज होते? तर रॅम ही जे काही आहे, रँडम ॲक्सेस मेमरी फुल फॉर्म आहे. कधी कधी फुल फॉर्म पण देतील. रॉमचा फुल फॉर्म काय आहे? रीड ओनली मेमरी, आणि ही कॅचे मेमरी आहे. तर याचं उत्तर आहे रॅम. रॅमची जी आहे पॉवर कट झाल्यानंतर ते काय होते? इरेज होते. ओके, डॅश डॅश नीड्स टू बी केप्ट कॉन्फिडेन्शियल फॉर सिक्युरिटी. काय केलं जातं? तर पासवर्ड टाकला जातो कॉन्फिडेन्शियल सिक्युरिटीसाठी. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश प्रोव्हाइड्स लिगल व्हॅलिडिटी टू ऑल टाईप ऑफ डिजिटल रेकॉर्ड. तर कोणतं लिगल व्हॅलिडिटी वापरली जाते? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट याच्यानुसार. ओके, पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश टाईप ऑफ कम्प्युटर्स कंबाईन फीचर्स ऑफ बोथ ॲनालॉग अँड डिजिटल कम्प्युटर्स. तर याचं उत्तर आहे हायब्रिड. ओके, हा थोडंसं वेगळा आहे, ते तुम्ही व्यवस्थित लिहून वगैरे ठेवा किंवा वाचून घ्या. वेन वी क्लिक आउटसाईड ऑफ वर्ड आर्ट टेक्स्ट. जेव्हा आपण वर्ड आर्ट टेक्स्टच्या आउटसाईडला क्लिक करतो, आउटसाईड वर्ड आर्ट टेक्स्ट बॉक्स, द टाईप वर्ड आर्ट गेट फिक्स. हां, तर याचं उत्तर बरोबर आहे. जेव्हा आपण टाईप वगैरे करून झाल्यानंतर त्या वर्ड आर्ट बॉक्सच्या आउटसाईड म्हणजे बाजूला क्लिक करतो तर त्याचा अर्थ असतो की तो फिक्स झाला म्हणून. ट्रू आहे. वेन पिक्चर इज इन्सर्टेड इन डॉक्युमेंट इनिशियली इट इज हॅविंग डॅश डॅश रिसाईज हँडल. किती रिसाईज, पिक्चरला रिसाईज करण्यासाठी किती हँडल्स येतात ते? हा प्रश्न नेहमी येतो. 8 हँडल्स जे आहेत ते येतात ते वर्डला रिसाईज करण्यासाठी, पिक्चरला, वर्डमध्ये पिक्चरला रिसाईज करण्यासाठी. ओके, व्हॉट आर इन्सर्ट ॲज अ क्रॉस रेफरन्स इन MS वर्ड. क्रॉस रेफरन्स करण्यासाठी काय इन्सर्ट केलं जातं? तर याचं उत्तर आहे पहिल्यांदा बुकमार्क इन्सर्ट केला जातो, मग आपल्याला काय घेता येतं? क्रॉस रेफरन्स. ओके, वेब लेआउट कॅन बी डिस्प्ले फ्रॉम डॅश डॅश मेनू. वेब लेआउट कुठे आपल्याला दिसतो? तर व्ह्यू मेनूमध्ये दिसतो. ओके, वेन इन्सर्ट बुकमार्क इन वी इन्सर्ट बुकमार्क इन MS वर्ड. तर हा याचं उत्तर ट्रू आहे. सोपे प्रश्न आहेत, काही एवढे कठीण नाही आहेत. मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आपल्या PDF ज्या आहेत 8 PDF ज्या इंग्लिश 40साठी मागच्या एक्झाम इव्हेंटला आले होते ते मी टाकून देते. ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि तुमच्या परीक्षेचा जो काही अभ्यास आहे त्याला फुल स्टॉप द्या. म्हणजे एकदा ऑब्जेक्टिव्ह झाले म्हणजे बऱ्यापैकी मुलं जी आहेत ती रिलॅक्स होतात ते. आणि तुम्हाला GCC TBC रिलेटेड काहीही तुम्हाला अडचण असेल मला व्यवस्थित मेसेज करा. ॲक्च्युली कधी कधी जे काही मेसेजेस असतात ते कळत नाही आहे की नक्की तुम्हाला मला काय विचारायचं आहे, तर ते फक्त जरा तुम्ही व्यवस्थित टाईप करा. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या जो आहे मी तुमच्यासाठी मराठी 30 मध्ये जे काही मागच्या वर्षी विचारलेले प्रश्न होते त्यांचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे याच्यापुढे येणारे जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.